थांब थांब आता नाही आधीपासून बघा. हॅलो, हाय, नमस्कार. तुमचं या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आहोत माझ्या भावाला. आहे बघा हे सामान. हे बघा तो दाखवतोय कसं लावायचं. हे केलं ओके, हे खालती केलं सो यू कॅन कीप इट ओव्हर हिअर. आणि आता रिव्हर्स करायचं. हे रिव्हर्स कर, असं कर. रिव्हर्स केलं मग ह्याच्या आतमध्ये टाक इकडे. ओके, कळले? खालती आग लावायची म्हणजे कोळसे खाली नाही. आज आम्ही चाललो आहोत पिकनिकला आणि आता तुम्हाला सरप्राईज आहे की कुठे जायचं तुला गेस करायचं. हे बघा. हॅलो, हाय, हॅलो. तर पिकनिकला जायच्या आधी फोटो काढणं हे गरजेचं आहे. तर आम्ही आमचे फोटो काढले आणि मुलांना पण त्यांचे फोटो काढायचेच असतात. तर ते काढल्यानंतर मग गाडीचे व्हिडिओ वगैरे काढून झालेले आणि मग एका माझ्या मैत्रिणीने लिंबू आणले होते. आम्ही ते लिंबू गाडीच्या खाली ठेवून श्री गणेशा करून आम्ही आमच्या पिकनिकसाठी निघालो. आमची पिकनिक दादर टू अलिबाग अशी होती आणि आम्ही बाईकनीच हा प्रवास करणार होतो. तर मस्तपैकी आम्ही सगळे बाईकवर बसून निघालो आणि आमच्यामधले एक जण होतं ते खूप उशीर आला, त्याच्यामुळे आम्हाला पिकनिकला खूप उशीर झाला आणि या दोघांमुळे आम्हाला पिकनिकला जरा भरपूर लेट झाला. आम्ही सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान निघायचं असं ठरवलं होतं, पण त्या एका माणसांमुळे ना आम्हाला एवढा लेट झाला की आम्ही 8-8:30ला निघालो आणि त्यानंतर आम्ही पनवेलला थांबलो आमचा नाश्ता करण्यासाठी. कुठे थांबलो आपण? पनवेलला बसवाडा. हॉटेलचं नाव श्री साई. आणि आम्ही अजून आमच्या फ्रेंड्सची पण वाट बघतोय. अजून आले नाही आहेत ते लोक आणि आमचं खायचं पण नाही आलं. बघा हे वडापाव खात आहेत. वडापाव खावती. हे देऊळ लागतं. मी इथे थांबतो अलिबागला जाताना. इथे कमळ असतात पण कमळ अजून आलेच नाहीत. दबी दबी सी हंसी होठों पे फंसी है, गुदगुदी कर रही हवा, अल्लाह मचा रही है पागल सी ख्वाहिशें, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा कुछ पागलपन है. आम्ही आमच्या डेस्टिनेशन अलिबागमध्ये पोहोचलो आणि तिकडे तोपर्यंत बाकीचे जण थोडीफार त्यांची शॉपिंग करायची होती राहिलेली. फेस वॉश आणि साबण वगैरे घ्यायला सगळे आले तिथे. सगळे आल्यावर मग आम्ही आमच्या विलासाठी निघालो आणि विलाला फायनली पोचलो. माझं घर आणि ही मी. सकाळी 6:30ला आम्ही घरातून निघालोय 6:30ला आणि आता दुपारचे 2 वाजते. 2 वाजता आम्ही पोहोचतोय. चला तर आता मी तुम्हाला आमचं होम टूर करून देते आहे. ज्या विलामध्ये आम्ही राहायला आलेलो आहोत त्या विलामध्ये. आणि पहिला आपण गर्ल्स रूम मध्ये जाऊया. हाय गर्ल्स. तर इथे ह्या पूलमध्ये जाण्यासाठी पण मेकअप करतायत. बापरे काय दिवस आले आहेत. त्यात आधीच लेट पोचलो आम्ही आणि या मुली तयार व्हायला पण बराच वेळ लावत आहेत.
अर्धी मजा तर करायची राहूनच गेली आहे. तर ही आहे दुसरी रूम, त्यात आमच्या दुसऱ्या मैत्रिणी राहत होत्या. आणि चला आता आपण पुढच्या रूममध्ये जाऊया, जो की आहे हॉल. आणि हॉलमध्ये भरपूर सारे बेड घातलेले आहेत. तिकडे सर्व मुलं राहत होते आणि बाहेर पण बसायला वगैरे त्या लोकांनी खुर्ची टेबल्स वगैरे ठेवले होते. एकदम मस्त आणि स्वच्छ सगळ्या गोष्टी आहेत. जर बाहेर पडलो त्याच्यानंतर तिकडे पूल आहे मस्तपैकी. एक छोटा पूल पण आहे छोट्या मुलांसाठी आणि एक मोठा पूल आहे. तुम्हाला या विलाच्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. मेकअप बिकअप करून चालल्या त्या पोरी. आम्ही बघा साध्या सिंपल. ओ फेअर अँड लवली. एक मिनिट. शेत आहे. हा आमचं घर आहे. अरे बोल अध्यक्ष आपले संतोष मुरकर उर्फ तिकडे अंतर बागा इकडे अंतर घंटा. माननीय आपल्या लाडक्या ताई उर्फ राणी यांचं स्वागत करा. सेक्रेटरी तहसीलदार आणि उरलेले सगळे पद यांनाच भेटतात. पहिले कुठे भेटतात? जंगलात नाही का बिट्ट्यात भेटतात? कुठल्या ऑफिस मध्ये? मनस्वी. कुठे? मनस्वी अंधेरीला. अंधेरीला. कसा भेटला? माझे टीव्ही आलं होतं ते. किचन आहे. इथे माझी मैत्रीण राणी हे फ्राय करणार आहे चिकन नगेट्स आणि हे व्हेज चीज कॉर्न आहे. हे तेल तापत ठेवलंय आम्ही. तिकडे पोरं सगळी मजा करतायत आणि आम्ही इथे हे बघा एक मुलगी तिकडून आम्हाला बघतेय. चला ना, तिला मजा करायची आहे, फक्त आम्हाला मदत नाही करायला येते ती. तर मस्तपैकी गरम गरम तेलात पहिला आम्ही व्हेज तळून घेतलं, कारण का ही माझी मैत्रीण व्हेज खाते. बघा बायको किचन मध्ये आहे पण ते मित्रांसोबत मजा नाही करत आहे. बायकोला मदत करायला आले ते. नाही नाही नाही, आमच्या ताई साहेब तशा नाहीयेत. आमच्या ताई साहेब तशा न. तुम्हाला बोलायचं काय आमचे भाऊ असे. ए माझा भाऊ पण तसं नाहीये. ये कैसा फंसा और ये हमारा दादा निकाल रहा है. ये देखो बघा पोरगा शिकला, प्रगती झाली. का फसले माहितीये, कारण का ते आम्ही काल रात्री आणून ठेवले होते आणि सकाळपासून आतापर्यंत ते बाहेरच होते. बर्फ व्यवस्थित त्यांना मिळाला नाही, फ्रीजर नव्हतं, त्यामुळे ते असे झाले. ते चिकन नगेट्सची बारी येते. हे बघा कसे असे टमटमीत मस्त. हे बघा नवरा बायको मिळून इथे जेवण करतायत. बायको शिकवते. ट्रेनिंग चालू आहे ना, अंडर ट्रेनिंग मध्ये. मस्त फुकून फुकून फुकूनच खाणार ना, गरम आहे. येस ब्रो खा. व्हेरी गुड. हाऊज इट? छान. आमच्या राणी मॅडमनी थँक्यू. बघा बघितलं कष्ट करते. हे असे गोळे रेडी आणि आम्ही 4 मुलीच आहोत फक्त करायला. येस. ही आणि ही मस्त मगाशी बोचवर बस पडलेली आहे. चीज पॉपकॉर्न. हे व्हेज चीज पॉपकॉर्न आहेत गाईज. टेस्ट केले आहेत. हे बॉल बनवून ठेवल्यात ह्या माहिती ते. ही बॉल तळते. आपण थोड्या वेळामध्ये भेटू गाईज.
तुझ्या आईचे की किती सुंदर. ए, डिंपल. जे पाहिजे ते. दुपारचे 1 वाजलेत आणि आम्ही आता सगळे निघालो आहोत. हाय गाईज, आम्ही चाललोय नदीवर. नदीवर चाललोय. एक डुबकी मारायला. मच्छा. एक डुबकी मारायची. अशी वाली. हे बघा, हे बघा आमचे जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. इथे आता रीलची प्रॅक्टिस चालू आहे नटीची. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा इथे बसलेले आहे शिकवायला. हे बघा, खूप मजा येणार. तुम्ही तर इथे आम्ही रील बनवायची प्रॅक्टिस करत होतो. जी कोकणची रील खूप फेमस झालेले आहेत. तर मोस्टली आमच्या ग्रुपमध्ये जास्त करून कोकणीच आहेत. तर आम्ही त्यांना शिकवत होतो अर्ध्या जणांना की कसं करायचं. सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची अशी बाराना वंदाची. 4-5 वाजेपर्यंत आम्ही नदीवर खूप मजा केली. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. आमचं जेवण करायचं होतं तर सगळ्यांनी मस्तपैकी नॉनव्हेज थाळी मागवली होती. ती खाल्ल्यानंतर आम्ही आपल्या गाडीवर बसून मुंबईला जायला निघालो आणि इथे आमची पिकनिक संपली. व्हिडिओ वगैरे काढायला नाही मिळाले.